सोलेवरुडी. तर आज 19 फरवरी 2025 छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. सर्वप्रथम त्यांना नमन करू आणि व्हिडिओला सुरुवात करू. तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आहे म्हणजे इंडिया वर्सेस बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफी मॅचेस सुरू आहे. आजपासून सुरू होणार आहे. आज आहे आपला पाकिस्तान आणि न्यूझीलंडची मॅच आहे आणि त्यानंतर होणार आहे उद्या म्हणजे 20 तारखेला होणार आहे बांगलादेश विरुद्ध इंडिया. तर इंडियाची प्लेइंग 11 काय शकते, बांगलादेशची प्लेइंग 11 काय शकते. तर यामध्ये मी प्रेडिक्शन देऊन देतो की भारत जिंकणार काही विषय नाही. भारत ज्या प्रकारे खेळत आहे आणि भारताची प्लेइंग 11मध्ये काय असणार चेंजेस. तर सर्वप्रथम सांगा पहिल्या दुबईमध्ये मॅच होणार आहे. कंडिशन थोडी वेगळी राहणार आहे. दुपारचा वेळ राहणार आहे कारण की तुम्ही दुपारचे जे दुबईची पिच आहे त्यावर स्पिन तेवढी चालत नाही यार दुबईच्या स्पिन याच्यावर, कारण पेसर्स खूप चालतात आणि बॉलिंग अटॅक तर भारताचा पेस अटॅक तेवढा काही खास आहे नाही. बुमरा नसून सिराज पण नाही आहे. तर त्याचं काय असणार आहे त्याचं यार बांगलादेशची गोष्ट केली तर त्यामध्ये पण शाकिब अल हसन नाही आहे. हसन पाहिजे होता यार, एक चांगला ऑलराऊंडर आहे शाकिब अल हसन. आणि त्यानंतर मुस्तफिजुर रहमान आहे, तो विषय नाही त्याचा. पण आपण चला यार प्लेइंग 11 पाहू भारताची. तर भारताची प्लेइंग 11मध्ये तर आपले टॉप ऑर्डर तो सेट आहे. शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली. त्यानंतर तर श्रेयस अय्यर, के.एल. राहुल आणि यात मी पाहतो हार्दिक पांड्या. आणि त्यानंतर भाई जडेजा आणि अक्षर पटेल हे आहे. कुलदीप आणि आपला 2 पेसर्स आपला शमी आणि आपला अर्शदीप. तर हे आहे टॉप प्लेइंग. तर बांगलादेशची प्लेइंग 11. तर बांगलादेशच्या प्लेइंग नजीबुल्ला शांडू आहे, लिटन दास आहे. तर याच्या बॅटिंग ऑर्डर आहे थोड्या यार खालवर आहे आपला बांगलादेशच्या. त्याचमध्ये त्या मुशफिकुर रहमान हा खूप आपला यंग बॅट्समॅन आहे. यंग हा यार सॉरी मजा करतो मी, सरळ करतो. त्यानंतर केलं तर यांच्यापेक्षा तेवढे हे नाही कारण की यार तुम्ही पाहत असाल तर मुस्तफिजुर रहमानसोबत कोणती पण असा बॉलर नाही जो विकेट टेकर बॉलर आहे. आणि यार थोडं लॉल इमोज आहे याचा कारण की बांगलादेश तेवढी खतरनाक टीम आहे नाही हे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. मागे 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली होती बट त्यामध्ये ज्या प्रकारचा स्क्वॉड होता पण त्या प्रकारचा तो आता आहे नाही. तर प्रेडिक्शन होतो भाई भारत सहज मॅच जिंकणार आहे आणि त्यानंतर पाकिस्तान जो मॅच होणार तो खूप खतरनाक होणार. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.